रामकृष्ण हरी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कार्यक्रम आपण सुरू करतोय. एक 10 मिनिटाचा अवधी आहे. त्या वेळेमध्ये या कार्यक्रमाबद्दल किंवा एकूण ही जी संकल्पना आहे कार्यक्रमाची त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं एक निवडक 3-4 जणांचे बाईट्स आम्हाला घ्यायचे आहेत जे शासनाच्या सांस्कृतिक विभागापर्यंत द्यायचे आहेत. मी कुणालाही एकाचं नाव घेण्यापेक्षा उत्स्फूर्तपणे जर आलात समोर तर जास्त बरं होईल. प्रतिक्रिया देताना मिनिटभराचीच असावी. सुरुवातीला स्वतःचं नाव सांगा आणि गावाचं नावही सांगा. म्हणजे सोलापूर असेल तर सोलापूर, आणखीन कुठून असेल तर ते, आणि मग तुमची प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करा. महाराष्ट्रातील सकल संतांना साष्टांग नमस्कार. आज महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने विठ्ठल देखियेला डोळा संत सावता महाराज रचित अभंग व इतर अभंगवाणी याची जी मेजवानी सोलापूरकरांना नेमकं उत्सव पर्व काळामध्येच आपल्याला मिळत आहे त्याबद्दल मी मनस्वी शासनाचं आणि या व्यासपीठावर असलेल्या सर्व कलाकारांचं हार्दिक स्वागत करून मी धन्यवाद देतो. माझं नाव राजेंद्र नागनाथ बलसुरे, मूळ गाव अष्टाकासर, तालुका लोहारा, पण मी सोलापूरला वास्तव आहे. माझ्या वडिलांचे विद्यार्थी श्रीराम पोद्दारसुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा मी गाववाले म्हणून त्यांचा स्वागत करतो. आणि यापुढेही सांस्कृतिक विभागाकडून सतत असेच कार्यक्रम सोलापूरकरांच्या पदरी मिळावेत असे मी बिभीषण चौरे सरसुद्धा आमच्याच मित्र परिवारातील आहेत. त्यांनाही मी ही प्रार्थना करतो की असेच सततचे कार्यक्रम घडावेत. आणि पांडुरंगाच्या चरणी पुनश्च एकदा प्रार्थना करतो की अशीच संतांची मांदिवळी आमच्या पदरी पडत राहो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्य ते अरण्य रत्नाची खाण, जन्मला निधान सावतातो. संत शिरोमणी सावता महाराजांच्या श्री क्षेत्र अरण या नगरीमधून मी येतो. माझं नाव रामकृष्ण केदार. संत शिरोमणी सावता महाराजांच्या अभंगाचं गायन आणि विठ्ठल देखियेला डोळा या अनुषंगानं होणारं सादरीकरण, खरं तर आम्ही समस्त अरणकर खूप धन्यता या ठिकाणी मानतो की सोलापूरसारख्या नगरीमधून श्री क्षेत्र अरणच्या संत सावता महाराजांच्या अभंगांचं गायन आणि निरूपण या ठिकाणी संपन्न होतं आहे. आणि हा योग आम्हा सर्व अरणकरांना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मला वाटतं आमच्या श्री क्षेत्र अरणमधील संत सावता महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी दिंडीचं सादरीकरण करत आहेत. म्हणजे हा एक खूप छान दुग्ध शर्करा योग आहे. आणि हा सर्व योग महाराष्ट्र शासन, सोलापूरची शिवरंजनीची सर्व मंडळी ही सर्व घडवून आणत आहेत. हा खूप आनंदाचा आणि उल्हासित करणारा क्षण आहे. या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि श्री क्षेत्र अरणकरवासियाच्या वतीनं सर्वांना मनपूर्वक रामकृष्ण हरी. धन्यवाद. महाराष्ट्राचे आद्यदैवत पंढरीचा विठोबा विठ्ठल, आम्ही सगळे विठ्ठल भक्तच आहोत. म्हणूनच हा कार्यक्रमाला आपण आवर्जून इच्छेने या ठिकाणी आपण या स्थानापन्न झालात. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, अभिनंदनही करतो. महाराष्ट्राच्या या संतभूमीमध्ये सोलापूर जिल्हा देखील अग्रेसरच आहे. उदाहरणार्थ सावतामाळी, विठ्ठल देखियेला डोळा, अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांची कृपा आपल्यावर आहे. म्हणूनच आपलं जीवन हे कसं आहे, अत्यंत उत्साहीपणे आपण जगत आहोत. मी भालचंद्र दत्तात्रय पोद्दार, राहणार जळकोट, तालुका तुळजापूर. माझा भाचा श्रीराम पोद्दार, त्यांनी काल मला आवर्जून सांगितलं या मामा तुम्ही, म्हणल्यानंतर माझी उपस्थिती अनिवार्य आहे असं मला मनाला वाटलं आणि फार आनंद झाला की या मोठ्या नगरीमध्ये मी या सोलापूर जिल्ह्यातला की माझ्या वेळेस 1971पासून मी या ठिकाणचा ग्रॅज्युएट आहे. आमच्या वेळेस त्यावेळेस शाळा नव्हत्या ग्रामीण भागामध्ये, तर म्हणून मला या ठिकाणी या 4 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आभार मानतो.
सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने विठ्ठल देखिला डोळा या माध्यमातून संत सावता महाराज यांच्या अभंग रचनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र ही संतांची भूमी. या भूमीमध्ये गेल्या 12व्या-13व्या शतकापासून अनेक संत महात्म्यांनी समाजाला दिशा देण्याचं कार्य केलं आणि अध्यात्माकडे आपली भावाची पताकाही फडकवलेली आहे. परंतु हे कीर्तनापुरतं आणि काही देवळापुरतं मर्यादित न राहता या सांस्कृतिक कार्य विभाग म्हणजे शासनाने प्रथमच असा उपक्रम हाती घेतला, तो स्तुत्य व अभिनंदनीय आहे. याचं कारण असं की समाजामध्ये ह्या संतांनी जे बीजं रोवलेली आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचणं आणि त्यांचे विचार सामाजिक दृष्टिकोनातून सध्याच्या घडी किती उपयुक्त आहेत ह्या माध्यमातून ह्या सर्वांना त्याचा लाभ पोहोचून देणं ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. आणि हा उपक्रम राबवण्यासाठी शिवरंजनी ग्रुप उन्मेष शहाणे सर, समीर रणदिवे सर, मोहोळकर सर, हा ग्रुप असे विविध उपक्रम ही मेजवानी संस्काराची मेजवानी सातत्याने सोलापूरकरांना देतच असतो. आणि ह्या अभंगवाणीच्या माध्यमातून अध्यात्माचाही वसा ह्या लोकांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज रुजवला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. असेच वारंवार सर्व संत महात्म्यांचे विचार आपल्या महाराष्ट्रातील रसिकांना त्यातल्या त्या सोलापूर रसिकांना आज अनुभवायला मिळतात. ही फार अभिनंदनीय व उल्लेखनीय बाब आहे. त्याकरता मी महाराष्ट्र शासनाचं आणि शिवरंजनी ग्रुपचं आणि जे आयोजकांचं आहे त्या सर्वांचंही अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. माझं नाव नागनाथ विठ्ठलराव माळवतकर, सोलापूर राहणार. धन्यवाद. आपण उरलेल्या प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर घेणार आहोत. रामकृष्ण हरी. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करणार आहोत. आपणा समस्त सोलापूरकरांचं भाग्य आहे की ज्या जिल्ह्यामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांची समाधी आहे, त्यांचं जन्मगाव आहे, महाराजांच्या वंशावळीतले 17वे वंशज हरिभक्तपरायण रविकांत महाराज वसेकर आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ करणार आहोत. मी आदरणीय महाराजांना मंचावर येण्याची विनंती करतोय.
महाराज थांबा, इथंच थांबा. हॅलो. यानंतर आधी उन्मेष शहाणे यांना विनंती करेन की आपण महाराजांचा सन्मान करावा. मी हरिभक्तपरायण माननीय रविकांतजी महाराज वसेकर यांना विनंती करेन की आम्हा या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशीर्वादपर 2 शब्द बोलावेत. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. गुरुरा ब्रह्मा गुरुडे विष्णू गुरुला देहो महेश्वरात गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्य ते आरण रत्नाची खान जन्मला निधान सावतातो जगी तारक एक नाम उत्तम धाम पंढरी. तो जगाचा तारण करणारा भगवान परमात्मा ज्याने आपल्या हृदयामध्ये साठविला सावता सागर प्रेमाचे आगर. ज्यांचं प्रेम ज्यांचं अंतकरण सागरापेक्षाही सखोल आहे आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ज्यांनी कांदा मुळा भाजी यामध्ये देव पाहिला असे असणारे संत शिरोमणी सावता महाराज. या विठ्ठल देखेला डोळा आणि संत शिरोमणी सावता महाराजांनी रचलेल्या अभंगाच्या गीताचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. खरं मला हा कार्यक्रम सांगितले मला खूप छान आनंद वाटला, कारण महाराजांच्या अभंगाचा गीताचा कार्यक्रम होतो आहे. खरं माझा एकदम अंतकरण कळवून आलं, कारण सावता महाराजांचे अभंग पाहायला गेले फक्त 37 अभंग आहेत आणि तेही लोकांना माहीत नाहीत. मग लोकांना फक्त 3च अभंग माहिती आहेत, कारण एवढे महान संत शिरोमणी सावता महाराज आणि त्यांचे अभंग 37च फक्त. ते थोडी खंत वाटते. मला वाटतं महाराजांचे अभंग खूप असतील पण काही लोप पावले असतील आणि त्यातील फक्त लोकांना 3 अभंग माहिती आहेत. आणि हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मला खरंच खूप छान वाटलं, कारण संत शिरोमणी सावता महाराज जगातील आगळे वेगळे संत होऊन गेले. सर्व संतांपेक्षा श्रेष्ठ संत, ज्येष्ठ संत, जगातले पहिले संत कोण असतील तर माझे संत शिरोमणी सावता महाराज आहेत. अभंगाला पहिली सुरुवात कोणी केली असेल माझ्या संत शिरोमणी सावता महाराजांनी केली आहे. कीर्तनाला सुरुवात पहिली सुरू कोणी केली असेल तर माझ्या संत शिरोमणी सावता महाराजांनी केली आहे. आणि जगातले पहिले डॉक्टर कोण असतील तर माझे संत शिरोमणी सावता महाराज आहेत. कारण संत शिरोमणी सावता महाराज हे आयुर्वेदाचार्य होते. असे महान संत शिरोमणी सावता महाराजांकडे काय होतं, संत शिरोमणी सावता महाराजांकडे प्रेम होतं. आपण तसं पाहायला गेलो तर सर्व संतांकडे काही ना काय होतं. माझ्या संत शिरोमणी सावता महाराजांकडे प्रेम होतं. नामदेव महाराजांनी म्हटले आहे सावता सागर प्रेमाचे आग्र. तसं जगद्गुरु तुकोबाराकडे वैराग्य होतं. नामदेव महाराजांकडे भक्ती होती. नाथ महाराजांकडे शांती होती आणि एकनाथ महाराजांकडे शांती होती. अशी माझ्या संत शिरोमणी सावता महाराजांकडे प्रेम होतं. संत शिरोमणी सावता महाराज पंढरपूरला कधीही गेले नाहीत. स्वतः भगवान परमात्माच्या संत शिरोमणी सावता महाराजांकडे आजही येतो. सर्व संत भगवंताला भेटायला जातात पण माझ्या संत शिरोमणी सावता महाराजांना भेटायला साक्षात भगवान परमात्मा येतो. त्याची थोडक्यात कथा अशी आहे, मी थोडा वेळ घेतो. ज्यावेळेस नामदेव महाराजाला गर्व झाला होता की माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त नाही आणि देवाला भक्ताचा गर्व झालेला सहन होत नाही. मग भगवंतांनी ठरवलं नामदेव महाराजांची परीक्षा घ्यायची, नामदेव महाराजांचा गर्व हरण करायचा आणि सावता महाराजांची परीक्षा घ्यायची. एक वेळेस नामदेव महाराजांचं वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना ते अदृश्य झाले. मग नामदेव महाराजांना वाटलं माझं कीर्तन चालू आणि देव गेले कुठं, कारण नामदेव महाराज एक क्षणसुद्धा देवाशिवाय राहू शकत नव्हते आणि देवीसुद्धा नामदेव महाराजशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नव्हते. मग नामदेव महाराज कीर्तन चालू, मग नामदेव महाराज एकदम विचार करू लागले देव गेले कुठे नेमकं. मग पुढे देव पाठीमागे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज असं करत अरण्य ठिकाणी आले. तिथे सावता महाराजांचं भजन चालू होतं आणि देव हे सावता महाराजांकडे सगुण रूपाने आले होते. सांगितलं देवाने मला लपण्याकरता जागा द्या. सावता महाराज म्हटले लपा इकडे, फुलात लपा, उसात लपा, कुठेही लपू शकता. कारण सावता महाराजांनी ओळखले हे देव आहेत आणि देवाची काहीतरी लीला असावी. पण ते म्हणजे नाही, मला अशा ठिकाणी लपव ज्या ठिकाणी मला कोणी शोधून करणार नाही, कारण माझ्या पाठीमागे 2 चोर लागले आहेत. आता भगवंत नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज चोर म्हणतात. याचा अर्थ असा आहे ज्याच्याकडे नाम आणि ज्ञान असेल तर आपल्याला काही देव मिळवता येतो. मग सावता महाराजांनी आपला मागचा पुढचा विचार केला नाही, हातामध्ये विळा घेतला आणि आपलं हृदय फाडलं आणि देवाला आतमध्ये लपलं. म्हणजे हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. तिथे नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज सर्वच पंढरपूरमधील वारकरी आले आणि त्यांनी विचारलं तुम्ही देवाला पाहिलं का. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, सावता महाराज म्हणतात मी देवाला पाहिलं नाही, कारण सावता महाराज देवरूप होऊन गेले होते. पण नामदेव महाराज एकदम व्याकुळ झाले, रडू लागले, कारण नामदेव महाराज देवाशिवाय एक क्षणसुद्धा राहू शकत नव्हते. पण ज्ञानेश्वर महाराज ओळखलं की देव सावता महाराजांच्या हृदयामध्ये आहेत.
थोडा शेला बाहेर आलेला होता. तो शेला धरला आणि बाहेर काढलं. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, खरंच माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहे. म्हणून नामदेव महाराजांनी सावता महाराजात नाही तर त्यांच्या गावाला धन्यता दिली. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, धन्य ते आरण रत्नाची खाणं, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाच्या गर, घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. नामामुळे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरियाला मळ्याचा. अशा हा महान संतांच्या वंशामध्ये मी जन्माला आलो. खरंच माझं पूर्वजन्मीचं काहीचं पुण्यच की हा जन्म मला संत शिरोमणी सावता महाराजांच्या कुळामध्ये मिळाला. म्हणून महाराज म्हणतात ना, उजळलेल्या भाग्यात अवघी चिंता वारली. आणि ह्याही जन्मात त्यांची सेवा करण्याचं मला परम भाग्य मिळालं. मी खरंच माझं भाग्य समजतो आणि ह्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. आपला आशीर्वाद घेऊन आम्ही या कार्यक्रमाला प्रारंभ करीत आहोत. सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विठ्ठल देखीला डोळा संत शिरोमणी सावता महाराज यांनी रचलेल्या अभंगाचा आणि तसेच अन्य संतांच्या रचनांचा हा भक्तिमय कार्यक्रम सादर करीत आहोत. विठ्ठल देखील डोळा.
सावता महाराजांच्या संदेशांवरती, त्यांनी केलेल्या कार्यांवरती आणि त्यांनी रचलेल्या अभंगांवरती इथून पुढे आपण बोलतच राहणार आहोत. पण आत्ता अरणला, श्री क्षेत्र अरण येथे सावता महाराजांची संजीवन समाधी आहे आणि तिथे असा एक अनुपम्य सोहळा होत असतो. महाराजांनी आत्ता सांगितलं की आषाढी एकादशीला सगळे भक्त, सगळे संतजन पंढरपूरला जातात, पण पांडुरंग मात्र त्या दिवशी अरणला आलेला असतो. ही ताकद, ही क्षमता सावता महाराजांच्या भक्तीमध्ये होती. तिथे जो अनुपम्य असा एक श्रीफळ हंडीचा सोहळा होतो. आपण सगळेच काही अरणला गेलेले असाल असं नाही, त्याची एक छोटी प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. श्री क्षेत्र अरण येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एक अत्यंत सुंदर असा देखावा या निमित्ताने सादर केलेला आहे. तो काय आहे, तिथली दिंडी कशी चालते ते आपण आता पाहणार आहोत. ते अरण रत्नाची एक खाण जन्मल आणि दाण सावत आतो. आज महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अभंगावर आधारित विठ्ठल देखिला डोळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ब्रह्मांड विठ्ठलईजांच्या भेटीसाठी अरणला आले अशा अरण नगरीमधील आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरणचे विद्यार्थी सादर करीत आहोत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा भक्तीचा मळा व श्रीफळ हंडी. बाबा, ती बघा चालली आहे दिंडी. आपण बी जाऊया की पालखी संग. आपल्याला नाही जाता येणार. ते का? हा मळा असा तिथे टाकून आपण गेलो तर मळ्याचा धनी राग होईल. आणि तो धनी असतोय कुठं? पंढरपूरला. त्याला विठ्ठल म्हणतात. विठ्ठल? अगं भैया, म्हणजे पंढरीच्या देवाचंच नाव आहे की त्याचं? कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. जय जय विठ्ठल
सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी रोविला गळा सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी. चालो रे सावता. तो धनी पंढरीला राहतोय ना का? बघू काय ते. बघू नका, जम्मत आहे. तुम्हासनी नवा पंढरपूरला न्यायला. पण कुणाला? म्हणजे तुम्हासनी ठाव नाही? आमच्या मायाचा धनी सतरातू या इट्टल म्हणतात त्याला द्यायलाही आणलंय. हे समजा आमच्या धन्यासनी द्या बर का, विसरू नका. द्याल ना? देव बरं. धन्यासनी माझा दनवत सांगा. आणि हे बघा, योग सांगा माझ्या धन्यासनी. आणि तो कोणता? त्याला म्हणावं एकदा आपल्या मायाकडे येऊन जा बिगी. विसरू नका हा माझं सांगावा. गजर माऊलीचा गजर गजर माऊलीचा गजर. सावता महाराजांचं हे जीवन समृद्ध होत. बैल विठ्ठल मोठ विठ्ठल या झाडावर चारा घुमैना विठ्ठल गे माय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सांगू मी तुम्हाला बसलेले आहे का? सावता महाराज शेती करताना सुद्धा त्यांचं मन हे देवाजवळ होतं. माळ्या सावत्यास खुरपू लागे. जगाचा बाप विटेवरनं खाली उतरला आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या शेतात काम करू लागला. बैल विठ्ठल मोठ विठ्ठल त्या झाडावर चारा घुमैना त्याही विठ्ठल गे माय. तुला साथ आली तुझ्या लेकराची.
वेळ देऊन त्यांनी हा सगळा प्रसंग आपल्यासमोर सादर केला आहे. श्री क्षेत्र अरण येथून येऊन त्यांनी हा देखावा इथे सादर केला. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, वा असा हा श्रीफळ हंडीचा सुंदर देखावा श्री क्षेत्र अरण येथील विद्यार्थ्यांनी हा सादर केलेला आहे. खरं म्हणजे आपण जेवढ्या टाळ्या वाजवल्या तितक्या पुरेशा नाही आहेत. इतक्या सुंदर पद्धतीनं त्याने हा देखावा सादर केलेला आहे. या सगळ्यांचं नृत्य आणि देखावा ज्यांनी बसवला त्यांचं पण अभिनंदन केलं पाहिजे. सर्व शिक्षक आणि शिक्षिका, मुख्याध्यापक या सर्वांचं मनापासून अभिनंदन करूयात. अधीक्षक जिल्हा परिषद सोलापूर टी राऊत यांनी या सर्व विद्यार्थ्यांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. शिवरंजनीचे निर्माता यांनी आता जाहीर केलं की शिवरंजनीच्या वतीने या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक देणार. नंदिनी जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. तशा अनेक गोष्टींची सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे. मुळात सावता या शब्दाकडे आपण वळूयात. साव म्हणजे शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा, अशा अनेक सद्गुणांचा समुच्चय ज्याच्याकडे आहे तो साव. आणि म्हणून सावता महाराज. सावता महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये एकच संदेश दिलेला आहे, जो आजही आपणा सगळ्यांना लागू होऊ शकतो. समयासी सादर व्हावे, देव ठेविला तैसे राहावे. हे त्यांचं वचन आहे. काळ सगळा सारखा नाही आहे. कधी तुम्ही हत्तीवरती बसलेले असाल, कधी पालखीचे भोई सुद्धा व्हाल. तुम्ही काय व्हायचं हे त्या परिस्थितीनुसार ठरेल. पण जी परिस्थिती तुमच्या समोर असेल त्या परिस्थितीला सादर व्हा. सुख असेल, दुःख असेल, उष्ण असेल, शीत असेल, या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला सादर करावं, कारण ही परमेश्वराची इच्छा आहे. हा संदेश घेऊन येणारा सावता महाराजांचा अभंग सादर करीत आहोत. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविल तैसे रहावे. समया कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी बसून हत्ती
वर कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणी दिवशी पालखी सुभेदार कोणी दिवशी पायाचा साकर कोणी दिवशी पायाचा साकर चालून जावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे कोणी दिवशी होईल सद्गुरुची कृपा कोणी दिवशी होईल सद्गुरुची कृपा कोणी दिवशी चुकती जन्माच्या खेपा कोणी दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे. आत्ताच्या या अभंगाला साज जो चढवलेला संगीत साज तो श्रीराम पोद्दार यांनीच ही रचना संगीतबद्ध केलेली आहे आणि त्यांनीच ती आज गायलेली आहे. मित्रहो, याच्या कार्यक्रमामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांचे अभंग हे शीर्षस्थानी असतील. त्याच्या बरोबरीनं अन्य संतांच्याही रचना आम्ही सादर करणार आहोत, जेणेकरून एक विठ्ठल भक्तीचा महोत्सव, विठ्ठल भक्तीचं एक वातावरण या संपूर्ण ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्माण व्हावं. सगळ्याच संतांनी दिलेला संदेश एका वाक्यात असेल सांगायचा, सार सांगायचं तर आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जी की निहित कर्तव्य आहेत ती करत राहा, पण परमेश्वरावरती आपलं असलेलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. खूप छान प्रसंग प्रत्येक संतांच्या आयुष्यात आलेले आहेत. सर्वसामान्य माणसांना पटेल, समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी हा अध्यात्म सांगितलेला आहे, नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. अध्यात्म भक्ती ही इतकी सोपी करून सांगितलेली आहे सगळ्या संतांनी. पुढच्या अभंगामध्येच ऐकूयात आपण. पूजनीच काहे नेणे भगवंता, पूजनी काहे नेणे भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. पूजनीच काहे
क्या बात आहे मित्रहो. संत नामदेव महाराज हे खरं म्हणजे सर्वात ज्येष्ठ संत. त्यांना आयुष्य प्रदीर्घ लाभलं. जवळपास 80 वर्षाचं संपन्न आयुष्य त्यांना लाभलं. महाराष्ट्रातल्या भागवत धर्माची पताका महाराष्ट्राच्या बाहेर जर ते पहिल्यांदा कोणी नेली असेल तर ती संत नामदेवाने नेली. नामदेव दामूशेठ रेळेकर असं त्यांचं पूर्ण नाव होतं. संत नामदेवांनी आपल्या भक्ती रचनातून नामाचं एक साधं सोपं सूत्र साधन भक्तांच्या हाती दिलं. महाराष्ट्राच्या बाहेर अगदी पंजाब पर्यंत त्यांनी ही भागवत धर्माची पताका पोचवली. म्हणून त्यांना भागवत धर्माचे आद्य प्रचारक असं म्हटलं जातं. संत नामदेवांच्या रचना अनेक भाषांमध्ये आहेत. गुरुमुखीमध्ये सुद्धा त्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत. आज पंजाब, उत्तराखंड अशा अनेक जिल्ह्यातल्या, अनेक प्रांतातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये संत नामदेवांचे मंदिर आहेत. आता नियमित उत्सव तिथं साजरा केला जातो. अशा संत नामदेवाने खऱ्या अर्थानं आद्य प्रचारक म्हणून जे काही काम केलं आणि संपूर्ण भारतवर्ष ही भागवत पताका पोचवली ते खरोखरच धन्य होतं. संत नामदेवांची ही रचना ऐकूयात आपण. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव.
तुटला हा संदेह तुटला हा संदेह भवमूळ व्याधीचा भवमूळ व्याधीचा विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव नेगो नामा विण काही नेगो नामा विण काही विठ्ठल कृष्ण लवला नामा म्हणता विठ्ठल कृष्ण लवलाय नामा म्हणे तरलो पायी विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव प्रेम भाव मंडळी, आषाढा कार्तिकाचे दिवस आले की महाराष्ट्रातले सगळे रस्ते पंढरपुराकडे वाहू लागतात. माझ्या देहाची पालखी देवा येऊ तुझ्या दारी, माझ्या देहाची पालखी देवा येऊ तुझ्या दारी, ओठावरी नित्य राहू पांडुरंग रखुमाई. अशी आर्त भावना घेऊन महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातला हा वारकरी पंढरपुराशी जातो. पांडुरंगाच्या चरणाशी मस्तक ठेवल्यानंतर त्याच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या भावना असतात त्या सगळ्या भावना डोळ्यातल्या अश्रुवाटी त्या चरणावरती वाहिल्या जातात. काय ते सावळ्याचं रूप हो. तुकाराम महाराजांनी त्या सावळ्याचं विठ्ठलाचं फार सुंदर वर्णन या पुढच्या अभंगामध्ये केलेलं आहे. सुंदर ते ध्यान म्हणजे गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, कानामध्ये मत्स्य कुंडल आहेत, माशाच्या आकाराची कुंडल आहेत. इतकं छान वर्णन त्या, आणि जगामध्ये यापेक्षा सुंदर कुठलीही गोष्ट नाही, म्हणून मला ती आवडते. तुकाराम महाराजांच्या भावना या अभंगातून आपण ऐकूया. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी
संत शिरोमणी सावता महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये तत्वाला कधी सोडलं नाही, कधी मुरड घातली नाही आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यावरती कोरडे ओढाय ते विसरले नाहीत. अध्यात्म आणि आत्मबोध, भक्ती आणि लोकसंग्रह अशा अनेक गोष्टींचा अतिशय सुंदर मिलाप त्यांनी त्यांच्या आयुष्यात घातलेला होता. कुठल्याही दांभिकतेवरती त्यांनी कडे प्रहार केलेले आहेत. समाजातली अंधश्रद्धा, कर्मठपणा यावरती त्यांनी सडकून शब्द लिहिलेले आहेत, सडकून विचार मांडलेले आहेत. आपल्या कीर्तनातून, अभंगातून शुद्ध, सात्विक, निर्मळ अंतःकरणाने परमेश्वराची भक्ती करा, त्याचं नाम घ्या, एवढंच तुम्हाला मोक्षापर्यंत जाण्यासाठी पुरेसं आहे असं संतांनी सांगितलेलं. या आपला मळा खरं म्हणजे हीच त्यांची पंढरी होती. तिथे उगवणारी पिकं हेच त्यांचे विठ्ठल होते. संपूर्ण चराचराला चालवणारा तो परब्रह्म विठ्ठल त्यांच्या मळ्यातच होता आणि म्हणून त्यांना पंढरीला जाण्याची गरज भासली नसावी असं वाटतं. आपल्या रोजच्या कामामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान असेल तर तुम्ही काम करत असलेली जागा ही मंदिर होतं आणि तुमचं काम ही त्या विठ्ठलाची मूर्ती होऊन जाते. हेच तरी संत सावतामाळींनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या अभिमानाने सांगतात, आमची माळीयाची जात शेत पिकवू बागायत. ऐकूयात, गातायत श्रीराम पोद्दार. आमची माळियाची जात, आमची माळियाची जात, आमची माळियाची जात, शेत लावू बागायत. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत. आमची माळियाची जात. आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जात फुल झाडा, पाणी जात फुल झाडा, पाणी जात फुल झाडा. आमची माळियाची जात, शेत लावू बागायत. आमची माळियाची जात. शांती शेवंती फुलली, शांती शेवंती, शांती शेवंती फुलली, शांती शेवंती. प्रेम जाई जुई म्याली, प्रेम जाई जुई, प्रेम जाई जुई म्याली, प्रेम जाई जुई, प्रेम जाई जुई व्याली, प्रेम जाई जुई. माळियाची जात, शेत लावू बागायत. आमची माळियाची
सावधाने केला मळा सावधाने केला मळा सावधाने केला मळा विठ्ठल देखी गेला डोळा विठ्ठल देखी गेला डोळा विठ्ठल देखी गेला डोळा विठ्ठल देखी गेला डोळा आमची माळियाची मित्र हो, परमेश्वराने जर का एकदा भक्ताचा हात धरला तर तो शेवटपर्यंत सोडत नाही, याची खात्री फक्त भक्ताला असायला हवी. तो अंधारात माझ्यासोबत आहे, उन्हामध्ये आहे, कडाक्याच्या थंडीमध्ये माझ्यासोबत आहे, तो दुःखात आहे, तो सुखात आहे, सर्व क्षणी तो माझ्यासोबत आहे. ही प्रगाढ श्रद्धा ज्या ज्या भक्ताच्या मनी ठाई वसते त्या भक्तांच्या पाठीशी परमेश्वर सदैव जातो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती. हा विश्वास येतो कुठून? हा विश्वास येतो त्या भक्तीतून, श्रद्धेतून आणि या अभंगातून. आ
मित्रहो, जो रोज काही क्षण तरी देवाच्या दारात उभा राहतो तो मोक्षाभिमुख होतो. हे मी नाही, माऊलीने सांगितलेलं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला. क्षणभर देवाच्या दारी उभे राहा, शांतपणाने डोळे मिटा. ही एवढी एक साधी सोपी गोष्ट सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवते. आणि म्हणून त्या बदलातून जे काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, जे काही कार्य निर्माण होईल, ते तुम्हाला मोक्षाच्या दारात घेऊन जातं. माऊली सांगतात की तुमचं तोंड, तुमची वाणी हे देवाचं द्वार आहे. त्या वाणी रूपी द्वारामध्ये येणारा जो पाहुणा आहे, त्या ओव्या आहेत की त्या शिव्या आहेत, याची छोटीशी जरी जाणीव आपल्याला निर्माण झाली तर शुद्ध वाणीच आपल्या तोंडून बाहेर पडेल, शुद्ध सात्विक शब्दच आपल्या तोंडून बाहेर पडतील, याची खात्री ज्ञानेश्वर माऊली देत आहेत आपल्याला. एक नितांत सुंदर असा अभंग माऊलींचा आता आपण ऐकूयात.
मित्रहो, हा सगळा अभंगांचा आणि भक्तिगीतांचा ठेवा आज आपणासमोर सादर करता तो महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय नामदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने हा आपणासमोर कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. आणि खरं म्हणजे आम्ही सर्व कलाकार त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम सादर करण्यासाठीच माननीय मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव तथा अप्पर सचिव सांस्कृतिक कार्य विभाग श्री विकास खारगे साहेब, तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक माननीय बिभीषण चौरे साहेब, या दोघांच्याही प्रयत्नाने खरं म्हणजे हा कार्यक्रम आम्हाला सादर करण्याची संधी मिळाली. एकदा जोरदार टाळ्याने त्या दोघांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करूयात.